मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय येथे शिपाई व लिपिक म्हणून आपल्याला जॉईन व्हायचे असेल तर 2026 मध्ये किती गुण आपल्याला घ्यावे लागतील, ह्या सर्व गोष्टी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या अगोदरच्या भरतीमध्ये शिपाई आणि क्लर्क या पदाचा कट ऑफ किती लागला होता आणि यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायची आहे, या भरतीमध्ये आणि या अगोदरच्या भरतीमध्ये काय फरक होता, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, जी सध्याची जी भरती आहे तर ही सर्वात मोठी भरती आहे. यामध्ये टोटल स्थापनेचा विचार केला सुरुवातीला शिपाई या पदासाठी तर 887 जागा नवीन भरतीमध्ये आहेत. तर 887 जागा आहेत, परंतु फॉर्म देखील त्याचप्रमाणे अत्यंत जास्त फॉर्मची संख्या आलेली आहे. त्याच्यामुळे स्पर्धा देखील तेवढीच भयंकर यावेळेस असणार आहे. तर सुरुवातीला पाहूया आपण कट ऑफची गोष्ट. तर मित्रांनो, या अगोदर जे नागपूर बेंच शिपाई या पदाची लेखी परीक्षा झालेली होती, तर या लेखी परीक्षेमध्ये लेखी परीक्षेचा कट ऑफ 30 पैकी 16 या ठिकाणी लागण्यात लावलेला होता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 30 पैकी 16 गुण मिळालेले अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेससाठी पात्र करण्यात आलेले होते. त्याच पद्धतीने या अगोदर जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाची परीक्षा झाली होती लेखी परीक्षा, तर त्या ठिकाणी 30 पैकी 22 कट ऑफ लावण्यात आलेला होता. म्हणजेच त्या ठिकाणी 133 टोटल जागा होत्या आणि कट ऑफ लागलेला होता 22. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी 30 पैकी 22 मार्क ज्या विद्यार्थ्याला मिळाले अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेससाठी पात्र करण्यात आलेले होते. तर आता यावेळेस मात्र तशी कंडिशन नाही, कारण त्यावेळेस शॉर्टलिस्ट लावण्यात आलेली होती आणि शॉर्टलिस्ट लावल्यामुळे त्या ठिकाणी स्पर्धा ऑटोमॅटिक कमी झाली आणि कमी विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, त्याच्यामुळं कट ऑफ देखील त्या प्रमाणामध्ये लागला. परंतु यावेळेस शॉर्टलिस्ट लागेल किंवा नाही लागेल काही सांगता येत नाही, कारण शॉर्टलिस्ट सहसा लागणारच नाही, त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक्झाम देता येईल. मग त्यानुसार जर आपण विचार केला 2026 मध्ये शिपाई या पदाचा, तर कट ऑफ हा जास्त लागू शकतो. का लागू शकतो? कारण फॉर्मची संख्या दिवसेंदिवस अजून वाढत आहे, कारण अजून डेट वाढवलेली असल्यामुळे अजून फॉर्म यामध्ये जास्त येण्याची शक्यता आहे. कारण डेट वाढवण्याच्या अगोदरच 1,94,000 एवढे अर्ज गेलेले होते, तर 100% अजून या 8 दिवसामध्ये 1,00,000 तरी या ठिकाणी अर्जाची संख्या वाढू शकते शिपाई या पदासाठी. अशामुळे फक्त शिपाई पदासाठी जवळपास 3,00,000च्या जवळ या ठिकाणी अर्ज संख्या येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे स्पर्धा देखील भरमसाठ असणार आहे. आणि कट ऑफचा जर विचार केला शिपाई या पदाचा, तर मित्रांनो यावेळेस मात्र कट ऑफ 23 ते 24 प्लस या ठिकाणी लेखी परीक्षेचा कट ऑफ 100% लागू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्या बेसिकने तयारी चांगल्या प्रकारची करायची आहे. तर ही तयारी तुमची फक्त चालणार नाही, तर त्याच्यासाठी परफेक्ट प्लॅन असला पाहिजे. तरच ज्या विद्यार्थ्यांचा परफेक्ट प्लॅन आहे तेच विद्यार्थी यामध्ये सक्सेस होतात, अन्यथा कोणत्याही स्टेप मधून बाहेर पडतात. त्याच्यामुळं यामध्ये पूर्ण प्लॅन आपला सक्सेस असला पाहिजे. त्याच्यामुळं स्टडी मटेरियल व्यवस्थित असलं पाहिजे, मार्गदर्शन व्यवस्थित असलं पाहिजे, तरच आपलं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतो. तर खास तुमच्यासाठी मित्रांनो आपण शिपाई या पदासाठी स्टडी मटेरियल्स तयार केलेले आहे. परफेक्ट स्टडी मटेरियल प्लॅन्स का म्हणत आहे मित्रांनो? कारण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा न्यायालय असो किंवा मुंबई उच्च न्यायालय असो, बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ऍज अ क्लर्क म्हणून आणि ऍज अ शिपाई म्हणून. तर तुमच्या समोरच आहे या ठिकाणी विद्यार्थिनीचा फीडबॅक. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये ह्या विद्यार्थिनीचं सिलेक्शन झालेलं आहे. तर या ठिकाणी त्यांचं फीडबॅक तुम्ही पाहू शकता. तर त्यांनी आपलं जे मटेरियल्स आहे, पॅसेज असतील किंवा क्वेश्चन पेपर असतील, ते बाय करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयारी केली आणि त्यांचं फायनल सिलेक्शन यादीमध्ये नाव देखील आलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण त्यांचं मुलाखत साठी वेबिनार पण घेतलेला होता, तर त्या वेबिनारचा देखील त्यांना फायदा झाला आणि मुलाखत यशस्वी झाली आणि त्यांचं सिलेक्शन झालं. तर या ठिकाणी तुम्ही त्यांचं फीडबॅक पाहू शकता. तर असेच बरेच विद्यार्थी आहेत मित्रांनो, त्यांनी योग्य मार्गदर्शन घेतलं, योग्य स्टडी मटेरियल खरेदी केलं, तयारी केली त्या पद्धतीनं आणि आज ते पदावर जॉईन आहेत. तर त्याच पद्धतीने आपण स्टडी मटेरियल्स तयार केलेले आहे. एक विश्वासपूर्ण स्टडी मटेरियल्स आहे जे की पूर्णपणे ऑथेंटिक कोर्स पॅटर्न अनुसारच असेल, जे की 100% तुमच्या यशामध्ये त्याचा वाटा असेल. म्हणजे या स्टडी मटेरियल्स मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला 40 प्रश्नसंच मिळणार आहे. त्याच्यानंतर काही नोट्स, जीएस वर नोट्स मिळणार आहे तुम्हाला आणि त्याच पद्धतीनं एमसीक्यू जवळपास 1,500 क्वेश्चनचा समावेश एमसीक्यू वर आपण केलेला आहे. अशा प्रकारचं कंटेंट तुम्हाला मिळेल. याच्यावरच तुमची संपूर्ण तयारी होऊन जाईल. अदर तुम्हाला तयारी करायची आवश्यकता नाही. त्याच पद्धतीनं युट्यूबवर आपले
व्हिडिओ येत असतात GS आधारित, तर ते सिरीज आपण सुरू केलेली आहे संपूर्ण तयारीसाठी. ते व्हिडिओ आणि या ठिकाणी स्टडी मटेरियल जर तुम्ही तयारी केली तर 30 मार्काची तुमची 100% तयारी होऊन जाईल आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील आणि सिलेक्शन देखील तुमचं होऊन जाईल. तर हा व्हिडिओ थोडासा या ठिकाणी मोठा होता मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया लिपिक या पदासाठी 2026 मध्ये किती कट ऑफ आपला लागेल आणि कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची. तर जो लिपिक या पदाचा रिझल्ट लागलेला होता तर त्यामध्ये 64 प्लस म्हणजे ज्या व्यक्तीला 90 पैकी 64 मार्क मिळाले अशा कॅन्डिडेटला पुढच्या प्रोसेससाठी पात्र करण्यात आलेले होते. तर किती जणांना लिपिक या पदाचा किती कट ऑफ लागू शकतो आणि कशा पद्धतीने तयारी करायची यावर व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजेच आवड आहे असे विद्यार्थी कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तसेच जे फ्री कंटेंट्स आहे ते आपण अपलोड करत असतो त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा.